लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे ₹3,000 बद्दल या ठिकाणी मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. आज आपण लाडक्या बहिणीच्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे ₹3,000 हे सोबत भेटणार का? तर याबद्दलची मोठी अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो जी-आर आहे ना, तो या ठिकाणी वेबसाईटहून या ठिकाणी डिले झालेला आहे आणि आता आपल्याला ₹3,000 जे आहे ना, हे सोबत या ठिकाणी भेटणार आहे. जर आपण त्या वेबसाईटवर गेलो तर आपल्याला इथे जो जुलैचा जी-आर आहे ना, हा जी-आर तिथे डिलीट झालेला दिसतो आणि जेव्हा आपण क्रोमवर जातो ना, जर क्रोमवर गेलो तर या ठिकाणी आपल्याला असं बघायला भेटतं, की बघा या ठिकाणी क्रोमवर गेल्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेचं जर टाकलं, तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट म्हणजे ₹3,000 मिळण्याची शक्यता इथे Googleवर आपल्याला बघायला मिळते. आता आपण जर इथे बघितलं, तर या ठिकाणी आपण इथे बघू शकता, की आज जी तारीख आहे ना, ही तारीख म्हणजे 19 तारीख आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 20 तारखेला इथे शक्यता इथे सांगण्यात आलेली होती की जुलैचे जे पैसे आहे ना, ते पैसे आपल्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जुलै महिन्याचा जो जी-आर आहे ना, हा जी-आर इथे वेबसाईटहून डिलीट झाल्यामुळे आता असं वाटतंय की आपल्याला ₹3,000 जे आहे ना, हे सोबत भेटणार आहे. परंतु आता हे ₹3,000 नेमके सोबत कधी भेटणार आहे? तर बघा या ठिकाणी आपण जर इथे बघितलं, तर आपल्याला माहिती आहे की 28 ऑगस्ट रोजी म्हणजे 28 ऑगस्ट रोजी जे इथं रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्याला ₹3,000 भेटण्याची ती शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला 24 आणि 25 या 2 तारखेला जे पैसे आहे ना, ते पैसे आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो जी-आर आहे, तो जी-आर या ठिकाणी त्या वेबसाईटवरून इथे डिलीट झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणींना असं वाटतंय, की आता जर इथे वेट आपल्याला करावाच लागलेला आहे. म्हणजे ₹1500 ची ती वाट पाहून लाडक्या बहीण अक्षरशः इथे त्यांची हे झालेलं आहे. आता लाडक्या बहिणींना असं वाटतं, की आम्हाला इथे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने ते 3,000 इथे देण्याचा इथे प्रयत्न करावा. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुम्हाला सुद्धा वाटतंय का जे पैसे आहेत ते ₹3,000 जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हे सोबत भेटावं का? तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की हे जे पैसे आहे, ते पैसे नेमके इथे कोणाला भेटणार आहे? तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं, तर ज्या लाडक्या बहिणींना मागील जो जूनचा हप्ता आहे, हा जूनचा हप्ता भेटलेला असेल, त्यांनाच इथे जे जुलै आणि ऑगस्टचे जे ₹3,000 ते ₹3,000 त्यांच्या अकाउंटवर तिथे जमा होणार आहे. आणि आता ह्यो जी-आर जर आपण बघितला, तर या जी-आरमध्ये हा जो जी-आर आहे, हा जी-आर 18 ऑगस्ट रोजी हा प्रसिद्ध झालेला होता. आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरणासाठी जे करण्याबाबत आहे ना, तिथे जी-आर निघालेला होता आणि यामध्ये जवळ-जवळ 319 0.53 कोटी इतका निधी जो आहे हा मंजूर झालेला होता. परंतु आज जर आपण वेबसाईटवर गेलो, तर वेबसाईटवर आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो जी-आर आहे ना, तो जी-आर इथे बघायला इथे भेटत नाही. पहिले आपल्याला असं वाटलं होतं, की 15 ऑगस्ट इथे वितरण होईल. जी-आर निघाल्यानंतर 12 तारखेला जी-आर निघाला होता आणि आपल्याला माहिती आहे, की 2-3 दिवसानंतर वितरण सुरू होतं. पण 15 ऑगस्ट रोजी आपल्याला सुद्धा इथे पैसे भेटलेले नाही. त्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, की 17 ऑगस्ट रोजी इथे पैसे वितरण होईल. परंतु ते सुद्धा इथे झालेलं नाही. त्यामुळे आता असं वाटतं की ₹3,000 जे आहे ना, हे आपल्याला सोबत या ठिकाणी ते भेटणार आहे. आता यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.